हिंदसद्वंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 56 चालू आहे। उदयेन वसमेण खयेण दुहिं विसिदेहिं परिणामे जुत्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिण्णाम। जीवाच्या 5 असाधारण भावांचं वर्णन चालू आहे। कुठले 5 भाव असतात? औदयिक, औपशमिक, क्षायिक, क्षायोपशमिक आणि पारिणामिक असे 5 भाव असतात। प्रत्येकाला त्याचं निमित्त वेगळं असतं। काय म्हणले भैया? 5 प्रकारचे भाव असतात। आपण जे काही परिणाम करतो ते सगळे परिणाम या 5 प्रकारांमध्ये घालायचे। एकतर औदयिक भाव म्हणजे कर्मांचा उदय बाहेर चालू आहे आणि तसे आपण परिणाम केले तर औदयिक भाव। पुढं म्हणजे काय म्हटलं? असाताची उदिरणा झाली, भूक लागली, झोप आली, उदय चालू आहे त्याचा आणि तसं आपण प्रवृत्ती केलं तर त्याला म्हणायचं औदयिक भाव, म्हणजे परिणाम केले तसे। प्रवृत्ती पण असेल नसेल पण परिणाम केले तर औदयिक भाव झाले। पुढं औपशमिक भाव म्हणजे कर्मांचा उपशम व्हायला तसे परिणाम झाले तर औपशमिक भाव। क्षय झाल्यावर परिणाम जे झाले ते क्षयिक भाव। क्षयोपशम असताना जे परिणाम झाले त्याला म्हणायचं क्षयोपशमिक भाव। आणि पारिणामिक भाव कशाला म्हणायचं? कर्मांचा उदय, उपशम, क्षय, क्षयोपशम कशाचीही अपेक्षा ज्याला नसते त्याला म्हणायचं पारिणामिक भाव। जसं की जीवत्व हा पारिणामिक भाव आहे। कुठल्या कर्मांच्या उदयात जीवत्व असतं, कुठले कर्म नष्ट झाल्यावर जीवत्व असतं, काय संबंध नाही। कुठल्याही गतीत असू दे जीवत्व त्याच्याबरोबर आहेच। त्यामुळे जीवत्व हा भाव कुठल्या कर्माने नाही, कर्माशी रिलेटेड नाही, निरपेक्ष आहे। तर अशा प्रकारे हे 5 भावांचं वर्णन चालू आहे। त्याच्यामध्ये औदयिक भावाचे एकूण 21 भेद घेतलेत। मग त्याच्यामध्ये जो वेद नावाचा भाव आहे ना, औदयिक भाव, त्याचं वर्णन चालू आहे आपलं। काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? उदाहरण व्याख्या काय सांगितली होती? वेद कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जे काय जीवाला भाव होतात त्याला म्हणायचं वेदरूप औदयिक भाव। वेद हे कुठलं कर्म आहे? चारित्र मोहनीय कर्माचा एक भेद आहे, नोकषायाचा भेद आहे। किती कर्म आहेत भैया आपल्याकडं? कुठले? वेदनीय। तर हे 8 कर्म आहे। त्याच्यामध्ये जो मोहनीय कर्म आहे त्याचे 2 भेद असतात। कुठले? दर्शन मोह आणि चारित्र मोह। चारित्र मोहाचे अजून भेद असतात। कुठले? अनंतानुबंधी, क्रोध, मान, माया, लोभ अजून भेद असतात। कुठले? नोकषाय। कषाय आणि नोकषाय असे भेद घ्यायचे चारित्र मोहाचे। मग कषाय म्हणजे हे क्रोध, मान, माया, लोभ आणि नोकषाय म्हणजे हास्य, रती, अरती, शोक, भय, जिगुप्सा, स्त्री, पुरुष आणि नपुंसक वेद। मग त्याच्यामधला जो वेद कर्म आहे ना त्या कर्माच्या उदयाचं निमित्त आहे बहिरंगामध्ये, आणि त्यावेळेस तसे जे काही परिणाम झाले जीवाला त्याला म्हणायचं वेदरूप औदयिक भाव। तर आता मी सांगताना ह्यांना काय आठवलं मला सांगायचं की हे आपण जे चर्चा बघितलं होतो ती द्रव्यवेदाची होती का भाववेदाची होती? जे काय सांगितलं होतं ना, पुरुषवेदी जीवाचे परिणाम, स्त्रीवेदीचे परिणाम आणि म्हणजे भाव पुरुषवेदी आहे तर त्याचे परिणाम असे असतात, म्हणजे तीव्रता नसते भोगण्याची त्याच्यामध्ये असतात उदय त्याला पण कसे असतात? भोगलं की सोडून दिला विचार। स्त्रीवेदी जो असतो ना त्याच्यामध्ये परिणाम राहतात। काय म्हणायचं? तो निरंतर त्या परिणामांना भोगत राहत असतो। म्हणजे एखाद्या इंद्रियाचा विषय भोगला, समजा काय टेस्ट केलात एखादं डिश, स्त्रीवेदी असेल तर आता वेदामध्ये ते घटवायचं का नाही इतकं मला नाही लागलं अजून ते पण शोध, की 5 इंद्रियांचे विषय भोग घेताना वेदकर्माचा उदय तिथं निमित्त घ्यायचा की नाही असं एक प्रश्न आहे। कोणाला माहिती असलं, उत्तर येत असलं तर बघा। मग जसं की एखादी डिश खाल्ली तर एखाद्या मनुष्याला काय असतं, मनुष्य स्त्री कोण असेल त्याला त्याचे परिणाम किती वेळ राहतात? छान झाली होती, अजून पाहिजे, कशी करायची, परत एकदा खाऊ, हे जेवढं जास्त काळपर्यंत भोगत राहतो ना, खातो डिश एवढी 5 मिनिटासाठी, पण त्याचे परिणाम जे भोगत राहतो ना आपण निरंतर त्याच्या निमित्तामध्ये जास्त आसरव बंद असतो।
खाण्याचं म्हणत नाही मी, सगळ्याच इंद्रियांचे विषय हे सांगायला लागले. स्त्री पुरुषांना भोगण्याच्या परिणामामध्ये लावायला लागलो आहे आपण हे सगळं. मी उदाहरण म्हणून तुम्हाला खाण्याचं डिश सांगितली. पुरुष वेदी असतो तो जरी भोगेल तरी सुद्धा सोडून देईल, तो विचार निरंतर राहत नाही. हां हां. तसं स्त्रीवेदी तृण अग्नी किती वेळ असती, गवत जाळलं की संपली अग्नी, त्याच्यामध्ये राहत नाही. स्त्रीवेदी जीव आहे तो सांगितलं गौऱ्याची अग्नी जास्त काळपर्यंत धग देते. तसं सांगितलं तिचे परिणाम. आता तो ती असेल किंवा तो असेल बरं का, फक्त भाव स्त्रीवेदी लावतोय, त्यामुळं त्याचे परिणाम अशा प्रकारचे असतात. म्हणजे जास्त काळपर्यंत ते कर्मा त्या परिणामांना भोगतो तो जीव. आणि नपुंसक वेदी तर विटेची अग्नी किती वेळ लागतो थंड व्हायला, अजून जास्त वेळ लागतो. त्यामुळं तशा प्रकारचे त्याचे परिणाम म्हणजे नपुंसक वेद असतो. याच्यामध्ये मी आत्ता काय सांगत होते त्यांना की परवा पण झाला विषय, पण जरासं अर्धवटच झाला. द्रव्यवेद आणि भाववेद. सामान्य नियम असा आहे की जो द्रव्यवेद असतो तोच काय म्हणायचं त्या भवाच्या शेवटपर्यंत तोच वेद राहतो, भाववेद. हे सामान्य काय म्हणायचं कॉमन रूल आहे. पण ऑप्शन एक्सेप्शन काय आहे, जर द्रव्य पुरुषवेदी असेल तर कदाचित भाव पुरुष असेल, स्त्री असेल किंवा नपुंसकवेदी असेल. समजलं का? द्रव्य पुरुषवेदी बहिरंगातून पुरुषवेद आहे, पण अंतरंग परिणाम त्याचे कसे असतात, पुरुषवेदी असेल, स्त्रीवेदी असेल किंवा नपुंसकवेदी असेल, म्हणजे त्याच्या भोगण्याच्या तीव्रतेवर त्या भाववेदाचा परिणाम अवलंबून आहे, काय म्हणायचं भेद अवलंबून आहे. तसंच घ्यायचं स्त्रीवेदी, द्रव्य स्त्रीवेदी आहे पण भोगण्याच्या परिणामानुसार भाव पुरुष असेल, भाव स्त्री असेल किंवा भाव नपुंसकवेदी असेल. आणि तसंच नपुंसकवेदी द्रव्य नपुंसक आहे, पण भावामध्ये कुठल्याही प्रकारचे भाव असू शकतात. प्रश्न काय विचारला होता तुम्हाला परवा मी? आता उत्तर सांगा. प्रश्न लक्षात राहिला, उत्तर सांगा आता. कुशामध्ये समूर्छन जीवामध्ये 3 वेद नसतात. भैया दिसायचं का? बसा की इकडं, काकांजवळ बसा. दिसतं तिथं नाही दिसणार. इधर बैठो. हां बसा थोडं वेळ, लय दिवसांनी आलं. काय सांगितलं? पंचेंद्रिय जीव आहेत त्यांचे भेद केले होते. प्रश्न होता की गर्भज आणि समूर्छनज असे जे जीवांचे भेद आहेत त्याच्यामध्ये किती वेद घटतात. म्हणजे आपल्याला हे पण माहीत नाही की पंचेंद्रियामध्ये समूर्छन पण भेद असतो. पहिल्यांदा पंचेंद्रियांचे भेद कुठले केले? संज्ञी आणि असंज्ञी. संज्ञीमध्ये किती भेद करायचे? गर्भज आणि समूर्छनज. समूर्छन संज्ञी असेल का असंज्ञी असेल? मोठं मास आहे की आपल्याजवळ. तर समूर्छन जीव पंचमगुणस्थानवरती असू शकतो म्हटल्यावर सम्यक दृष्टी असल्याशिवाय पंचमगुणस्थान नाही आणि संज्ञी असल्याशिवाय सम्यक दर्शन नाही. म्हणून सांगितलं समूर्छन हा भेद संज्ञी पंचेंद्रियामध्ये सुद्धा येतो. आणि असंज्ञी पंचेंद्रियामध्ये कोण आहे? इथं पण घ्यायचे गर्भज. गर्भज असतात का असंज्ञी? नाही. कोण गर्भज असंज्ञी सांगा? असंज्ञी असू शकतात. पंचेंद्रिय मासे आहेत अनेक, परत पोपट आहेत म्हणून सांगितले, सगळे गर्भज आहेत ना. अंडज पण आहेत त्याच्यामध्ये भेद. ठीक आहे, जे असेल ते समजून घ्या. अंडज आहे ना ते, मग त्यात किती अंडज असतील गर्भज असतील बघूया. तर याच्यात काय मला म्हणायचं होतं की जे
संज्ञी गर्भज आहेत, त्याच्यामध्ये किती वेद आहेत हे तर सामान्य आहे. ह्याच्यामध्ये तिन्ही पण वेद घटणार, स्त्री, पुरुष आणि नपुंसक. समूर्छनमध्ये फक्त नपुंसक वेदच असतो, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष वेद नसतो. जे गर्भात जीव असतात त्यांच्यामध्ये फक्त नपुंसक वेदच असतो. उदाहरण सांगितलं होतं काय, महामत्स्य किंवा आता समूर्छन जे काय आता साप आहेत, कितीतरी पोपट आहेत, असे कबूतर आहेत जे बीच जंगलमध्ये राहतात. असं सामान्य दिसणारे वगैरे आढळणारे पोपट कबूतर वगैरे घ्यायचे नाहीत समूर्छनमध्ये. तर हे समूर्छन नाही, असंज्ञी म्हणायचं आहे मला. इकडं समूर्छनमध्ये जे आहेत ना ते तेवढं तर उदाहरण माहिती आहे, महामत्स्य किंवा तिथं असणारे अनेक असे जीव आहेत की जे समूर्छन संज्ञी पंचेंद्रिय असणार. तसंच आता इकडं काय घ्यायचं, जे गर्भज असंज्ञी आहेत, किती वेद आहेत त्यांच्यामध्ये, तिन्ही वेद असतात. गर्भज असंज्ञी जीवांमध्ये सुद्धा तिन्ही वेद असतात. उदाहरण सांगा मला. असंज्ञी पंचेंद्रियच आहे ना, हा गर्भज आहे तो. मग हे जे आपण सांगतो ना, हा बेडूक वगैरे आहेत, काही बेडूकच सांगितलं असंज्ञी असतात, सगळे नाही. खूप कमी जीव आहेत जे असंज्ञी पंचेंद्रियामध्ये आहेत. त्याची क्वांटिटी जास्त नाही आहे, पण जे आहेत ते त्या टाईपचे असू शकतात. आणि सांगितलं काय, समूर्छन असंज्ञी किती वेद घटवायचे, कोण आहे ह्याच्यामध्ये उदाहरण, सगळे चतुरिंद्रियापर्यंतचे सगळे जीव ह्याच्यामध्ये घालायचे. एकेंद्रियापासून ते चतुरिंद्रियापर्यंतचे सगळे जीव असंज्ञी आहेत आणि समूर्छनच आहेत. पंचेंद्रिय असंज्ञी हां, इथं मी पंचेंद्रिय घेतलंय म्हणून म्हणताय ना. तर इथं एकेंद्रियापासून चतुरिंद्रियापर्यंतच्या जीवांमध्ये समूर्छन असंज्ञी आहेत. समूर्छन असंज्ञी पंचेंद्रिय कोण आहे, ते जे आपण सांगतोय ते पावसात पडणारे निघणारे बेडूक वगैरे हे सगळे समूर्छन असतात. आणि काही फार बघून घ्या ह्याच्यामध्ये. खरं हे तिन्ही वेद समूर्छनमध्ये जे एकेंद्रियापासून चतुरिंद्रियापर्यंतचे जीव तर ते घेतलेले आहेतच. पंचेंद्रियामध्ये असंज्ञीमध्ये समूर्छन भेद त्यांनी घेतला नाही आहे. ॲक्च्युली मी हे पंचेंद्रिय घेतलेलं विसरले लिहिलेलं. ते एकेंद्रियापासून चतुरिंद्रियापर्यंतचे जीव तर असंज्ञी समूर्छनमध्येच येणार सगळे. जे काय हे झाड भाबी, एकेंद्रियापासून काय म्हणायचं, स्थावर सगळे जीव घ्यायचे. कुठले, पृथ्वी का एक, जल का एक, अग्नी का एक, वायू का एक, वनस्पती का एक, हे तर सगळे समूर्छन आहेतच. शिवाय 2 इंद्रिय, 3 इंद्रिय आणि चतुरिंद्रिय हे सुद्धा सगळे समूर्छन आहेत. त्याच्यामध्ये एकच वेद असतो नपुंसक वेद. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष वगैरे भेद नाही. जे काय शाळेमध्ये शिकवलं ना, आम्हाला शिकवलं होतं काय सायन्समध्ये शिकवतात की मुंगी आणि मुंगा काय म्हणायचं, मुंगी फिमेल आणि मुंगी मेल असं त्याच्यामध्ये भेद असतात आणि त्यांचं रिप्रोडक्शन होऊन नवीन स्पीसीस तयार होती वगैरे असं सगळं शिकवलेलं आहे. पण त्यांच्यामध्ये असे काय भेद नाहीत. इवन ते तुमचं सायकस वरून पण सांगतात झाडाच्या काय मॅडम काय, एक स्त्रीवेदी झाड असते, एक पुरुषवेदी झाड असतं आणि मग ते त्याचे काय म्हणायचं पोलन्स वगैरे वरनं नवीन झाडाची उत्पत्ती आणि ते बीजाची उत्पत्ती वगैरे. तर असं त्याच्यामध्ये भेद नाही. समूर्छन आहेत म्हणजे तिथं बाहेरचं दुसरं कारणच नाही आहे. काय, वातावरणाच्या निमित्तातच त्यांची उत्पत्ती असते. मुंग्या पण म्हणतो ना आपण, ते असतं त्यांच्या पांढऱ्या तोंडामध्ये
अंडी असतं म्हणतात ते. मग अंडज म्हणायचं का मुंग्यांना? दिसते का ते अंडी असं घेऊन फिरालेलं एकदम बसबस निघाले ना मुंग्या. पांढरं काय असतं त्याच्यामध्ये असती मुंगी, बघितला तर कळेल तुम्हाला. पांढरं असते कवर शेल आणि त्याच्यामध्ये मुंगी असती, म्हणजे नवीन उत्पत्ती होताना. तर ते काय अंड नाही आहे किंवा त्या मुंगीपासून मुंगी उत्पन्न होत नाही. तर ती पण एक मेडी आहे शेवटी, एवढंच सांगितलं की ज्याच्यामध्ये जीवाची उत्पत्ती होते. ते काय दुसरं कुठल्या चतुरिंद्रियापर्यंत सगळ्या जीवांमध्ये एका जीवापासून दुसऱ्याची उत्पत्ती होत नाही. फक्त पंचेंद्रिय संज्ञी जीवांमध्येच, गर्भजामध्ये, अंडजामध्येच तेवढं सांगितलं की अशा प्रकारे स्त्री पुरुष वेदातून जीवाची उत्पत्ती होते, म्हणजे निमित्त. मुंगी पण समूर्छनच म्हणायचं. समूर्छनच की, सगळे एकेंद्रियापासून चतुरिंद्रियापर्यंत सगळे जीव समूर्छन आहेत. त्यांच्यामध्ये एकमेकापासून उत्पत्ती नाही सगळे. ते म्हणूनच म्हणलं ना, मध्ये सांगितलं होतं एकदम काय निघतात, एकदम मुंग्या निघाले, लाईटचे किडे एकदम आले एकदम निघून जातात. कुठं जाते तो, कुठून येते? मी तर कुठं वारुळ आहे, आमच्याकडे लय मुंग्या निघतात बघा. वारुळा त्याचं असं नका. हां ते शोध. हां ते तिथं त्यांना मीडिया तयार झाला आणि तिथं ती एकदम येऊन उत्पत्ती झाली. बघा की किती विचित्रता आहे परिणामांची. असे एकदम जीव उत्पन्न होण्यायोग्य काय परिणाम केले असणार. असं हवा जरा बदलली तरी सुद्धा एकदम त्या मुंग्या पावसाळी हवेमध्ये बसबसून येतात. एकदम ते लाईटचे किडे एकदम येतात संध्याकाळी, एकदम निघून जातात. इथे तर बघितलं तर सडा पडलेला असतो सगळा. अशा इतके किडे असतात. म्हणजे कुठून आले इतके किडे? मग रोज का नसतात? म्हणजे हवाच आणि वातावरणामधले असलेले भेदच त्यांच्या उत्पत्तीचं कारण असतं. म्हणून तिथं म्हटलं जातं ते समूर्छन आहेत. मग मागे एकदा सांगितलं होतं मी, असं जेव्हा आम्ही अजून सायन्स शिकत होतो 11वी 12वी वगैरे, तिथं सगळं आम्हाला तिथलं शिकलेलं पहिल्यांदा काय म्हणायचं कोरीपाटीला लगेच शिकवलं जात आहे. हो, आम्ही पहिल्यांदा ते धरून आलो होतो ना, आणि मग ह्याच्यामध्ये प्रवेश केला होता. पटत नव्हतं त्यामुळं सांगितलेलं. कसं काय असं म्हणता? सगळं आम्ही शिकून आलोय तर तसंच असायला पाहिजे. म्हणजे काय म्हणायचं, परीक्षा प्रधानी होतं बरं का, असं विरोधी नाही. हां त्यामुळं ते काय म्हणायचं, जास्त उलटं फर्म झालं ते जे शिकलं नाही तर आल्यावर जे कळलं. त्याच्यासाठी कोठाड्या काकांनी उदाहरण दिलं. म्हणले सांग, म्हणले डब्यात भरलेलं पीठ आहे, उघडलंच नाही तुम्ही 8 दिवस 10 दिवस, आळ्या कुठून आल्या त्याच्यात? पाणी भरून ठेवलेलं पाणी आहे, गच्च गावाला गेलात तुम्ही आणि लय दिवस उघडलं नाही, वापरलं नाही, आळ्या कुठून आल्या त्याच्यात? मग तुम्ही म्हणताय ना एका आळीपासून दुसरी उत्पन्न, पहिली आळी कुठून आली तिथं? त्याच्यामध्ये आळी घालतं का कोण आणून तिथं? मग आहे की नाही उत्पत्ती? असं मग जिथं निरुत्तर झालं ना, त्यावेळेस कळलं की ह्याच्यामध्ये सांगितलेलं जरा तथ्य आहे. त्यामुळं परीक्षा करा तुम्ही पण. असं आपल्याला अनेक गोष्टी जे प्रश्न निघतात ना, त्याची उत्तरं काढायची. संज्ञी पंचेंद्रिय असतील, गर्भज असतील, अंडज, पोतज सगळे. फक्त हे समूर्छन आणि गर्भज एवढ्या भेदाच्यासाठी म्हणून खुलासा केला होता. मग हे तर त्याच्यामध्ये येणारच की, गर्भजमध्येच येणार. पोतज असू देत किंवा अंडज असू देत, तिन्ही वेद आहेत त्याच्यात, पण संज्ञी आहेत. त्यामुळं अंडज जे काय सगळे पक्षी वगैरे आहेत सगळे अंडजमध्ये येणार. पोतज म्हणजे हे हत्ती, सिंह वगैरे हे असे जीव आहेत जे एका सॅक टाईप ह्याच्यामध्ये जन्मतात. शेल्सची लेअर असते त्याच्यामध्ये त्यांचा जन्म होतो, त्याला म्हणतात पोतज. म्हणजे त्यांना एक गर्भजच आहेत, पण त्यांचं एका असं सॅक टाईप असते एक, त्याच्यामध्ये जन्म होतो. म्हणजे असं एक लेअरच म्हणा की काय म्हणायचं, एक जाळं म्हणा. हां असं एक शेल्सचीच की, त्या पदर म्हणा एक ह्याचं असते, मसल्सचं एक पातळ पदर आहे, त्याच्यामध्ये त्यांचा जन्म होतो. आणि मग तसं उत्पत्ती झाल्यावर त्याच्यातून बाहेर पडलं की ते चालायला लागतात. असं त्यांचं वेगळं स्टाईल आहे. पोतजमध्ये गाय म्हैस तसं नाही आहे ते. पोतज म्हणजे एक पोत म्हणजे सॅक आहे होती एक, असं सांगायचं आहे मला. नाही नाही तसं नाही. तुमचं ते गर्भज वेगळं, त्यांना असलेलं ऑलरेडी बाहेरून पूर्ण लेअर असते. हो, जन्मल्यावर सुद्धा तशी लेअर असते बाहेरून, आणि मग ते फाडून ते जन्मतात. जसं की अंड असतं ना, अंड्याला जसं ते कवरिंग आहे पूर्ण, आतमध्ये ते बाळ आहे म्हणजे ते पिल्लू आहे,
आणि ते फोडून बाहेर आल्यावर मग त्याचा जन्म म्हणता तुम्ही. तसं ते जेव्हा जन्मलं त्यावेळेस त्या सॅकमध्येच पडतं ते, आणि मग नंतर त्याचा जन्म म्हणजे जन्म झाला तिथंच, मग त्याच्यातून बाहेर येतं ते असं. गर्भजच आहे ते. तर हे आम्ही आत्ता घेतलं होतं. द्रव्यवेदी कुठलाही असू दे, भाववेद त्याच्यामध्ये कुठले असतील त्याच्यावरून त्याला वेद घटवतो आपण. मग म्हणून म्हटलं ना की श्रेणी आरूढ होताना कुठला असतो द्रव्य पुरुषवेदीच असतो. म्हणूनच तर तुम्ही काय करताय, स्त्रीवेदातून मोक्षाला गेला, नपुंसकवेदी पण मोक्षाला गेला म्हणतोय. मग तिथं भाववेदच अपेक्षित आहे, द्रव्यवेदी तर नाही. त्यामुळं पुरुषवेदी आहे तोच श्रेणी चढतोय, आणि अंतरंगतेचे परिणाम कसे असतील त्याच्यानुसार त्याचा तो वेद म्हटला जातो. आणि वेदाचा अभाव केल्यावरच, अवेदी झाल्यावरच मोक्ष आहे. पण भूतपूर्वनयाने सांगितलं गेलं की तो नपुंसकवेदी आहे, तो मोक्षाला गेला, स्त्रीवेदी मोक्षाला गेला. हे का सांगावं लागलं, तर अन्यमतवादींनी मानलं की स्त्रीला पण मोक्ष आहे. मग त्यांना सांगावं लागलं की द्रव्य स्त्रीवेदीला नाही, भाव स्त्रीवेदीच्या अपेक्षेने मोक्ष आहे. त्यांनी आत्मानुशासनमध्ये एक छान उदाहरण घेतलंय बरं का. म्हणजे वेदाच्या उदयाचं निमित्त आहे बहिरंगामध्ये, आणि तो जीव कशा रीतीने त्याचे औदयिक भाव त्याला त्रस्त करतात त्याचं एक उदाहरण चांगलं घेतलंय. की वेदाधीन जो मनुष्य आहे तो आंधळ्यापेक्षा महाअंध आहे. का बरं, तर सांगितलं आंधळा जीव एका इंद्रियाने अधू आहे, आणि जो कामी भोगी जीव आहे तो त्याची पाचही इंद्रिय निकामी झालेली असतात. त्यामुळं त्याला महाअंध म्हणलं. कारण डोळ्याने अंध व्यक्तीला कोणत्याही इंद्रियाद्वारे ज्ञान अन्य इंद्रियांच्या द्वारे होऊ शकतो, पण विषयांध व्यक्तीला कोणत्याही इंद्रियाने ज्ञान होत नाही. म्हणूनच तिथं अरती परिणाम सांगितलं ना आपण. का बरं, जरी भोगतोय तरी स्वाद कळत नाही, पाहतोय तरी दिसत नाही, काय कानाने शब्द ऐकायला लागले सगळे काय तर बोलालेत, पण विषय अंतरंगामध्ये दुसरीकडे असल्यामुळं त्याला काय बोललो काय सांगितलं ते पण कळत नाही. त्यामुळं पाचही इंद्रिय त्याची निकामी झालेली असतात, जो विषयाच्या अधीन जगतो. अधू व्यक्तीला चिंतन, भावभासन, शिक्षण आदी सामग्री तरी मिळतील. जो कोणी एका इंद्रियाने अधू असेल त्याला कोणीतरी काय संबोधन केलं कळेल, ऐकेल, पुरुषार्थ करेल तो. पण वासनेमध्ये अंध झालेला कोणाचीही पर्वा करत नाही. कोणी येऊन काय सांगेल त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल, नो मॅटर. तिथं तो कोणाचंही ऐकत नाही त्या कषायाच्या समोर, त्या वेगाच्या समोर. हा जीव भोगत तर कोणालाही नाही. म्हणजे न स्त्री पुरुषाला भोगतीये ना पुरुष स्त्रीला भोगतोय, तरी सुद्धा भोगण्याचा का आनंद, परिणामातून आनंदी आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला भोगू शकत नाही. मग तिथं जे तुम्हाला सुखाचा अनुभव होतोय तो का होतोय, तर तुम्ही जी मान्यता केली आहे ना, एक कल्पना केली आहे की याच्यामध्ये मला आनंद आहे, किंवा मी भोगले म्हणजे त्याचं मला सुख आहे. या औदयिक भावामध्येच जीव आकुलित राहतो, आणि त्याला वाटतंय ते सुख, पण तो सुखाभास आहे. आणि अशा औदयिक भावामध्ये तो जीव आपला विवेक विसरतो, आपली संपत्ती, वैभव, परिवार सर्व नष्ट करून बसतो. मग त्याची उदाहरणं बघितली होती. त्याच्यात एक उदाहरण चांगलं घेतलं आहे की एक भंगी होता, काय आणि तर काकी एक भंगी होता, आणि तो राज दरबारातलं बगीचा साफ करत होता एक दिवस. आणि साफ करत असताना मोठं महाल होतं, आणि तिथं राणीची वर खोली होती. आणि त्या खोलीतून एकदम तो साफ करत असताना काहीतरी जोरात वेगाने येऊन खाली पडलं बागेमध्ये, आणि त्याचा खूप सुगंध सुटला होता. मग त्यांनी जाऊन बघितलं तर त्या राणीने अर्धवट खाऊन टाकलेला विडा होता, पानाचा विडा. आणि ते इतका सुगंधी होता की त्याला आकर्षण झालं त्याचं, काय आहे आपण पण टेस्ट करावं. उचलला आणि टेस्ट केला. खाल्ल्या त्यांनी वर बघितलं तर राणी दिसली. तर त्याला तिच्याविषयी इतका मोह झाला की ही मला पाहिजेच. म्हणजे काय म्हणायचं, नशा झाला. तर तिथं त्याला
हां, ते जेव्हा पडलं ना खाली ते पान, तर ते खूप किमती होतं. काय म्हणायचं, राणी खाणार म्हणल्यावर असं साधं सुद्धा पान नसतं 4 रुपये 5 रुपयाचं तुमचं. तर एकदम किमती होतं, सुगंधी होतं. आणि मग त्याचा सुगंध दरवळायला लागला की सगळे भिंगे वगैरे यायला लागले त्याच्यावर, इतकं त्याचं जास्त. हां, होय, बघाय माहीत आहे का तुम्हाला? मला तर ऐकून पण माहीत नाही. 1000 रुपयांमध्ये पानं असतात म्हणे, खायला जाऊ नका. हवेबरोबर त्याची सुगंधी सर्वत्र पसरली. तर यावेळेस याला जिज्ञासा झाली की काय आहे नक्की ते. तर बघितलं जाऊन तर राणीने अर्धवट सगळून टाकलेला तो पानाचा विडा होता. आणि मग तो इतका सुंदर आणि इतकं वास त्याचा मोहक होता म्हटल्यावर त्या भंगीला मोह झाला. वासाने खाण्याचे भाव झाले, उचलला आणि खाल्ला. लगेच वर बघितलं की ती दिसली आणि तो कामुक झाला. आता घरी गेला आणि खाटेवर झोपला. डोक्यात विचार, ती पाहिजे. खाईना पिना बोले ना. शेवटी भंगीण आली आणि विचारली, काय झालंय तुम्हाला, त्रास होतोय का? सांगितलं स्पष्ट. म्हणजे काय म्हणायचं, किती निर्लज्ज होतं मनुष्य त्या वेदाच्या मागं. स्त्री होती, तिलाच सांगितलं मला राणी पाहिजे काय पण झालं तरी. आणि ती स्त्री मारायला लागली त्याला. समजतंय का तुम्हाला, तुम्ही काय बोलायला लागलाय? हां, आहे का नाही, काय धुंदीत चढलाय तुम्हाला? तिने खूप त्याचं ताडण केलं, पण आंधळा झालेला जीव कोणाचा ऐकतो. मग त्यावेळेस ती काय पण कर आणि तू तिला मला मिळवून दे, त्या पतीची आज्ञा. शेवटी आता ते काय ऐकणं म्हटल्यावरती म्हणली, प्रयत्न करते, मला नाही माहिती काय होईल त्याचे रिझल्ट्स. मग ती म्हणाली की आपल्या नगरामध्ये एक महात्मा आलेत कोणीतरी, त्यांच्याकडं जाऊ, त्यांच्याकडं अनेक मंत्र वगैरे असतात, त्याच्यातून काय आपल्याला मिळेल, लाभ होईल का बघायचं. गेले तर साधू एक मुनी होते आणि त्यांचं दर्शन केलं. त्यांच्याकडनं काय सांगितलं नाही त्यांना, फक्त सर्व मंत्रांची सिद्धी ते करत होते आणि ते देतील आपल्याला अशा अपेक्षेने तो त्यांच्याकडं गेला. आणि मग त्यांच्याकडनं अभिष्ट फळाचं प्राप्ती होते असं म्हणून तो त्या इच्छेने दर्शनाला गेला. तर महात्मा म्हणतात की तुला मंत्र हवा असेल तर दीक्षा घ्यावी लागेल पहिल्यांदा. म्हणजे तो म्हणाला मला अभिष्ट फळ मिळण्याचे मंत्र द्या, एवढंच म्हणला. त्यांनी काय सांगितली नाही आपली इच्छा, पण मुनी ज्ञानी असतात. मग ते म्हणाले तुला जर मंत्राची सिद्धी करायची तर पहिला दीक्षा घ्यावी लागेल. आंधळा जीव काहीही करायला तयार. घेतली दीक्षा, 12 वर्ष आराधना केली, तिथून विहार केला, अनेक ठिकाणी गेला. काय काय करावं लागतं, एकासन, उपवास, परिचर्य, अंतराय, सगळ्याची तयारी. कशासाठी? इतका भोगाच्या अधीन होतो हा जीव. मग विहार करत 12 वर्षांनी परत नगरात आले. त्याच आता भंगीणला कळलं की आपला पती आलाय. पती म्हणजे आता ते मुनी होते बरं का. आणि ते आलाय हे न्यूज तिला कळलं. आणि त्या काकी कोणाला कळली? भंगीणला कळली की भंगी आलाय. भंगी नव्हता तो, मुनी होते. आणि तो तिथं आलाय त्या संघाबरोबर असं कळलं. आणि ती प्रतीक्षाच करत होती कधी संघ येतोय म्हणून. आणि मग तिला बघितल्यावर त्यांनी न्यूज कळली जेव्हा तो आलाय म्हटल्यावर ही प्रसन्न झाली. आणि त्याच वेळी सांगितलं काय, राणीला मूलबाळ होत नव्हतं म्हणून ती त्रस्त होती. मग तिने राणीकडे गेली आणि सांगितलं काय, गावात असे नामी साधू आलेत जे की मंत्रसिद्धींनी प्रसिद्ध आहेत, आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ, तुम्हाला पण तुमच्या अभिष्ट फळाची प्राप्ती होईल. चला, निमित्तच पाहिजे होतं तिला. घेऊन आली राणीला. राणी पण काय म्हणायचं आता, पुत्र पाहिजे म्हटल्यावर काय पण करायला तयार. कोण सांगल काय सांगल ते ऐकायला. इष्ट फळाच्या लाभासाठी गुप्त रीतीने भंगिणीबरोबर राणी दर्शनाला आली. भंगीणबरोबर कसं जाणार राणी? तरी पण न सांगता कोणाला न दिसता असं वगैरे गुप्त रीतीने दर्शनाला आली. आणि मग एक जण नव्हते संघामध्ये, अनेक साधू होते. आता ते साधू येऊसपर्यंत प्रत्येकाचं दर्शन करत करत पुढं चाललेत बरं का. भंगीण सर्व साधूंचे दर्शन करत त्या राणीबरोबर हळूहळू शेवटी पतीच्या समोर आली. जे पती म्हणजे मुनी होते. आता त्यांच्या समोर आल्यावर ती पण पहिल्यांदाच बघतीये 12 वर्षांनी. तिला पण खूप आनंद झाला की आपले पती आले. पण पती होते ध्यानस्थ. त्यांनी डोळे उघडले नाहीत. आता पती मुनी झाले होते का भंगी राहिले होते तुम्हाला कसं माहीत? तर डोळे उघडले नाही म्हटल्यावर असं असतं होय. तर बक ध्यान पण करतात अनेक जण.
तर सांगितलं की साधू ध्यानस्थ होते. मग शेवटी ती येऊन समोर बसली, विनवणी करतीये, दर्शन करताना बसली आणि म्हणाली की महाराज तुमचे डोळे उघडा, कोण आलंय बघा, महाराणी समोर तुमच्या उभारली आहे. मग साधूंनी आवाज ओळखला कोण आहे, पण त्यांनी डोळे उघडले. पत्नीच होती ना पूर्वाश्रमीची, पण डोळे उघडले नाहीत. मला त्या महाराणीचे दर्शन होत आहेत जी की माझ्या आत आहे. म्हणजे सांगितलं अनुभूती रूपी राणी मला मिळाली आहे, मला बाहेर कुठल्या राणीचं दर्शन करायची इच्छा नाही. 2 राण्या होत्या समोर आता, एक तिची पूर्वाश्रमीची आणि एक जी हवी होती ती, आणि एक आत होती तिसरी, ती महत्त्वाची. मग त्या राणीसमोर इतर सगळ्या राण्या नगण्य आहेत. त्यावेळेस सांगितलं की त्याला इतकी भेदविज्ञानाची धारा जागृत झाली, इतका विवेक जागृत झाला की भावलिंगत्व ग्रहण झालं आणि ज्ञान वैराग्याने तो साधनारत झाला. आणि त्यावेळेस त्या भंगिणीला रडू कोसळलं की आपला नवरा गेला. केव्हाच गेला होता 12 वर्षापूर्वी, पण अजून नवरा आहे म्हणूनच ती बसली होती. पण आता नाही समजलं की नवरा मिळणार नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं जेव्हा संघात गेल्यावर मुनींनी की तुला दीक्षा घ्यावी लागेल. त्यावेळेस भंगीण म्हणली काय, नको म्हणली नाही, परत येणारच आहे तुम्ही, कशाला मग जावा चालतंय. म्हणजे इच्छापूर्वक त्याग केला होता, येणार आहे परत तो. आणि आत्ता जेव्हा कळलं की खरंच गेलेत, आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? तुमच्याकडे आणणार आहे बरं का गाडी. लगे तिच्यासाठी आपण तयार असतो की सुखी व्हायला पाहिजे की असं एवढं चांगलं वैराग्य झालं आहे. भाभी काय म्हणले, नवरा म्हणला मी दीक्षा घेणार आहे, काय म्हणणार, खोटं बोलायचं नाही बरं का शास्त्रासमोर. घ्या म्हणणार, लगेच तयार आपण. ते घ्यायला उभारला खरंच तर असं जीव तुटायला लागतो आपला. माझं कसं होणार, स्वार्थी असतो, मोही असतो आपण. म्हणून राणीची इच्छा केली तेव्हा ती मिळाली नाही, आणि ती समोर असताना तिची इच्छा राहिली नाही. म्हणून सांगितलं जातं इच्छा आणि इच्छेचं फळ एकत्र नसतं. म्हणून कधी ज्ञानीने इच्छा करायची नाही. जे समोर असेल ते भोगतो ज्ञानी. त्याच्याविषयी त्याला असं पाहिजे किंवा असं नको असे जर भाव झाले तर तो आकुलित होणार. म्हणून सांगितलं की अशा वेदाच्या अधीन असताना तिथं त्याला जर विवेक जागृत झाला नसता तर कधी उद्धार झाला असता त्याचा. म्हणजे मुनी होऊन 12 वर्षाची तपस्या करून सुद्धा जर त्याच परिणामात राहिला असता तर भवाभवात सुधारला नसता. न त्याला राणी मिळाली असती, न सुख मिळालं असतं, न मुनित्व प्रगट झालं असतं. पण सांगायचं आहे ना, म्हणून सानिध्याचा परिणाम होतो. जे कोणी निर्मोही आहेत किंवा अशी ब्रह्माची साधना करतायत आणि त्याच्यामध्ये अडिग आहेत, जे काय म्हणायचं घोर ब्रह्मचर्याची साधना करतायत, अशा जीवांच्या जवळ राहून बघा की तुमचे परिणाम बदलणार 100%. तुम्ही राहता मोहींच्या सानिध्यामध्ये, त्या कामी भोगींच्या सानिध्यात, त्यामुळे तुम्हाला तसे परिणाम होत नाहीत. म्हणून सानिध्य असं मिळवा जेणेकरून की आपल्याला सुद्धा असे परिवर्तनाचे भाव होतील, व्हायला पाहिजेत. त्याच्याशिवाय उद्धार नाही. मग काल आपण बघितलं होतं कोणाकोणाची गोष्टी. चारुदत्त काय झालं होतं त्याचं शॉर्टमध्ये सांगा. अशी वेदाची उदीरणा झाली की पहिल्यांदा तर निर्मोही होता, म्हणून त्याला त्याचं परिणाम जागृत करण्यासाठी वेश्येकडं नेलं आणि तिथं वेश्येच्या अधीन झाला आणि सगळं विसरून गेला. आणि सगळी संपत्ती गमावला, आपले वडील गेले तरीसुद्धा येण्याची त्याची तयारी नव्हती. म्हणजे असं सांगायचं आहे वेदाच्या उदीरणेमध्ये जो अधीन होतो त्याचं सर्वनाश होतो. किती 16 का 12 करोड दिनार होते ना त्याची संपत्ती, 18 दिनार काय म्हणतात करोड. तर तेवढी संपत्ती त्याची सगळी संपवली त्यांनी वेश्येच्या नादी. आणि मग सगळं रिकामं झाल्यावर वेश्येने हाकलून दिलं. म्हणजे न संपत्ती राहिली, न पत्नी राहिली, न सुख राहिलं संसारामध्ये. सगळ्यापासून तो हात धुवून बसला. पुढं त्या देवव्रत राजा आणि रक्ताराणीची एक गोष्ट आहे ना. कोण असतं ते, तो राजा तिच्यामध्ये आसक्त असतो राणीमध्ये, आणि सगळा राजकारभार सोडून तो तिच्याच नादी दिवस रात्र. आणि मग तिला भेटला कोण, कुबडा, जो की गाणं म्हणत होता आणि खूप सुंदर गाणं म्हणत होता. त्या गाण्याच्या मोहात ती अडकली आणि तो विचार काय तिचा तो मला मिळावा. पण याचा कसा पिछा सोडायचं म्हटल्यावर एक दिवस ते गेले होते फिरायला कुठंतरी असं टेकडीवर, आणि त्यावेळेस तिथं ती त्याला म्हणाली की तुमचा वाढदिवस आहे, मी तुम्हाला फुलांनी सजवणार. आणि त्या फुलांच्या माळा केल्या तिने राणीने, आणि असं गुंडाळलं त्याला की त्याच्यामध्ये तो
पॅक बंद झाला, पायापासून तोंडापर्यंत सगळं, हात पाय सगळे पॅक केले आणि झोका देतो म्हणून सांगितलं आणि त्याला नाही दरीवरनं ढकललं, तिथं खाली पाणी होतं का काहीतरी, त्यामुळे तो मेला नाही बरं का. तर मग पण मला म्हणायचं आहे आधीनता कशी झाली वेदामध्ये, वेदाच्या उदयामध्ये, आणि मग तिची पुढं सगळी दुर्दशा झाली. तिने केलं लग्न त्या कुबड्याशी, तर काय संसार असणार. त्याच्याबरोबर गाणं म्हणून पोट भरावं लागलं. राणी होती कुठं गेली, रंक कशी रंक व्हायला वेळ लागत नाही. अमृता राणीचं काय गोष्ट आहे. यशोधर का, यशोधर चरित्रामध्ये आलेली त्याची, हां त्याच्यात पण आहे एक अशी गोष्ट, बरोबर आहे. खूप हां मार खाल्ला तरी, साखळ्यांनी मारलं तरी सुद्धा ती सहन करायची तयारी तिची, कारण त्याचा वियोग सहन होत नव्हता. तर सांगितलं वासनेने अविवेकी झालेली ती रक्ताराणी त्या नवऱ्याला सुद्धा मारायला कमी केलं नाही तिने, असा वेग असतो. पुढं बनारसीदासजींची पण कथा माहिती आहे. तुलसीदास काय केलं, त्या वेगामध्ये आंधळा असा की प्रेत दिसलं नाही, साप दिसलं नाही, सासर दिसलं नाही, दरवाजा दिसला नाही, कसंही जायची तयारी. सगळीकडनं आंधळा, म्हणजे किती अंधत्व येतं सगळीकडनं, किती अविवेक राहतो हे सांगायचं त्याच्यातून. आणि मग जेव्हा पत्नीने निर्भत्सना केली त्यावेळीस जागृत झाला. पुढं तो उदय भानू कोण, जो की पत्नीबरोबर पहिल्यांदा माहेरी चालला होता. तिच्या माहेरी हा निघाला होता, जेव्हा की जायचं नसतं तसं, हो ना, जायचं नसतं ना पहिल्यांदा, म्हणजे लग्न झाल्या जेव्हा नेतात तेव्हा फक्त बायको जात असती माहेरच्यांबरोबर. तर हा पण निघाला. मग तो म्हणतोय बहिणोई की तुम्ही निर्लज्ज झालाय का, असं जायचं नसतं, तरी पण तुला काय म्हणायचंय ते म्हण, मी येणारच, मी बायकोला सोडणार नाही. निघाले तिघं पण रस्त्यावरनं आणि चालत चालत प्रवास होता. मुनींचं दर्शन झालं वनामध्ये, म्हणजे वेगाचा उदय इकडं होता तर परिणाम असे होते. मुनींचं दर्शन झालं तर एकटक बघत बसला आणि मग कसे परिवर्तित झाले भाव. लगेच सांगितलं की तो म्हणला साला की म्हणला तुम्हाला इतकं का टक लावून बघताय, तुम्हाला काय दीक्षा घ्यायची आहे का, मग घेतला तर तुम्ही मी पण दीक्षा घेणार. साला म्हणला, असं म्हणायची पुरुष आहेत की दीक्षा झाली दोघांची पटकन. असं म्हणते आम्हा, पटकन दीक्षा कशी होती गोष्टीमध्ये. हां ती गेली होती बायको पाणी आणायला, बरोबर बाटल्या घेऊन जायला येत नाही, त्याच वेळी ती थांबवलीच नाही दीक्षा. पण ती वैरागी होती, ज्ञानी होती, ती पण म्हटली तुम्ही दोघं दीक्षा घेतलं तर मी तर काय संसार करणार आहे. त्यामुळे तिने पण दीक्षा घेतली. आज लोक काय करतात, तुला जायचं तर जा, मी दुसरं लग्न करते. म्हणजे वैराग्य सोडून लोक एका अग्नीतनं निघून दुसऱ्या अग्नीत पडायची तयारी असते. म्हणून सांगितलं की तिथं त्याचे भाव असे विरक्तीचे की त्यांनी लगेच दीक्षा घेतली. असं काय म्हणायचं, इतकं पात्र आपलं चांगलं असावं की नाही, जे काय मिळेल ना ते लगेच ग्रहण करायची तयारी. विरक्तीचे भाव आम्हाला सांगितलं असं नियम करा, असं चांगलं जर जो कोणी असं पटकन ग्रहण करेल ना, त्याच्यामध्ये असं नाही शंका कुशंका, घेतलं तर काय होईल, काय अडचण येईल का, त्रास होईल का, पाळलं जाणार की नाही, असं विचार करणारा जीव कधी संयमात पुढं सरकत नाही. घेतला संयम तरी सुद्धा काचकूच करतच घेणार मग. आणि ज्याची अशी पात्रता असती ना, गुरु काय असं लगेच कोणाला देत नसते. दीक्षा घे म्हणलं की लगेच देतात का, आम्ही इथं किती वर्ष झालं मागतोय, कुठं देत. म्हणजे त्यांनी सांगणार तर विवेकाने एवढंसं काहीतरी संयम सांगतात. मग ते सांगितलेले ज्याची घ्यायची लगेच तयारी असते ना, ॲटलिस्ट तयारी, तर त्याचा उद्धार लगेच होतो. म्हणून सांगू का आम्हाला, आज लगेच दीक्षा द्या सगळ्यांना. सगळ्यांची तयारी झाली, आज पात्रता झाली आहे तयार. म्हणून आपले परिणाम असे रुजू ठेवा की कुठल्या कर्मांचा उदय आला तरी त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे उदय भोगावे लागू नयेत, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू नयेत. म्हणून त्याचा आपण उद्या वेदाच्या उदयाचे दुष्परिणाम काय आहेत तुमच्या भाषेत तुम्ही लिहून आणा, आपण परत चर्चा करू. वेदाच्या उदयामध्ये जीवाला जे काय उदयिक भाव होतात त्याच्यात काय काय दुष्परिणाम भोगावे लागतात, उद्या सांगा. हो जाणा हा मी निर्मोह परमात्मा आहे.
एकत्व विभक्त स्वरूप आहे. या संसारामध्ये माझा कोणीही नाहीच निर्णय करा. मी कोणाचा नाहीच. स्वाधीनतेमध्ये सुख आहे. मी पराधीन नाहीच. एकत्वामध्ये सुख आहे. सुखस्वरूपोऽहम् निर्वेदस्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंता.